पाऊस सुरू झालेला आहे. मस्त गरमागरम भजी खावेसे वाटतात. ठेल्यावर सारखे क्रिस्पी गरम मस्त असे भजे आज कसे बनवायचे झटपट बघून घेऊया. पाऊस सुरू झालेला आहे. रोजच काही ना काही गरम नरम असं खावंसं वाटतं. तर आज पटकन हे भजे बनवून घेतलेले आहे. भरपूर इथे कांदा कापून घेतलेला आहे. तुम्हाला किती क्वांटिटी बनवायची आहे त्या हिशोबाने इथे कांदा तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. बघा, सगळ्यात आधी इथे मी उभा उभा असा लांब लांब बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे. मीठ टाकून त्याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी असं सुटेल आहे आणि कांदे छान मोकळे होतील आहे. बघा, व्यवस्थित सुटे करून घेतलेले आहे. त्याला बघा छान व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहे. मोकळे जर नाही झाले तर कांदे थोडेसे मोठे मोठे आणि असे गाठी गाठी सारखे होतील आहे, आणि असे मोकळे करून घेतले की छान होतील आहे. इथे बघा बेसन घालून घेतलं आहे. 2 ते 3 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे. बघा, इथे आता ओवा घालायचा आहे. त्यानंतर पांढरी तीळ घातलेली आहे. तुमच्याजवळ कलोंजी वगैरे असेल ते पण घालून घेऊ शकता. खूप छान वाटते भज्यांमध्ये वगैरे. इथे हळद, तिखट, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात इथे सांबार घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता बघा, इथे मी एक पदार्थ अजून घालणार आहे वेळेवर, ज्याने भजे खूप क्रिस्पी होतील आहे. बघा, इथे मी कॉर्न घातलेला आहे. फ्रोझन कॉर्न, स्वीट कॉर्न घेतलेला आहे. तुम्हाला फ्रेश स्वीट कॉर्न घ्यायचा आहे तो पण घेऊ शकता. त्याच्यामुळे खूप क्रिस्पी झाले होते, मस्त झाले होते. बघा, सगळ्यात पहिले पाणी न घालता इथे व्यवस्थित कांदे, बेसन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी, जास्त ओलं न करता इथे पहिले कांद्याला सुटलेलं जे पाणी असतं त्यामध्ये व्यवस्थित थोडंसं बेसन ओलं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येईल पाणी किती घालायचं आणि कसं घालायचं. बघा, थोड्या थोड्या प्रमाणात इथे मी पाणी हातात घेऊन थोड्या थोड्या याच्याने कालवून घेते आहे. म्हणजे खूप सैल पीठ इथे नाही करायचं आहे. खूप सैल पीठ जर आपण भिजवलं ना तर कांदे भजे आपले लगेचच नरम पडतील आहे. ते क्रिस्पी कुरकुरे राहावे, खमंग तळल्यानंतर क्रिस्पी राहावे म्हणून खूप इथे सैल पीठ भिजवायचं नाही आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल आहे थोडं घट्टसर असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. हे असंच भिजवायचं आहे. खूप सैल भिजवलं की भजे कुरकुरे होणार नाही. आता बघा, इथे चिमूटभर मी बेकिंग सोडा घालते आहे. बघा, आता ताबडतोब जर तुम्हाला खायचं असेल आहे तर तुम्ही बेकिंग सोडा घाला. तुम्हाला पीठ भिजवून ठेवायचं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने गरम गरम करून खायचे आहे, तर अशा वेळेला तुम्ही तेलाचं मोयन घाला, गरम तेलाचं मोयन घाला. पण तुम्हाला ताबडतोब करायचे आहे तर तुम्ही अशा वेळेला चिमूटभर बेकिंग सोडा घाला. त्याच्याने खूप क्रिस्पी असे कांदे भजे तयार होतील आहे. मला इथे लगेच करायचे आहे सगळे, म्हणून मी इथे चिमूटभर बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे. आणि आता इथे गोल, आडवे तिडवे कसे पण तुम्हाला हवे तसे भजे टाकून घेऊ शकता. मी इथे थोडेसे गोल गोल असे भजे टाकलेले आहे, बोंड्यांसारखे, आणि छान खमंग इथे तळून घेणार आहे. छोटे मोठे कुठलाही तुम्ही आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊन घेऊ शकता. बघा, व्यवस्थित छान खमंग फ्राय करायचं आहे. इथे लाल खरपूस असे खूप मस्त लागते. रोजच काही ना काही तळण. आषाढ म्हटल्यावर आता 2-3च दिवस उरलेले आहेत. आषाढमध्ये तळणाचे प्रकार भरपूर करतात आणि पाऊस पडताना असं काही ना काही गरम वाफे भरलेलं खायला हवं असतं. बघा, थोडेसे अर्धवट झाल्यानंतर मी इथे सोबत मिरची खायला हवी आहे, म्हणून मिरच्या पण मी सोबतच तळून घेते आहे. तुम्हाला फेर झाल्यानंतर तळायची असेल तर तसं पण तळून घेऊ शकता. मी इथे अर्धवट झाल्यानंतर सोबतच मिरच्या घालून घेतलेल्या आहे, म्हणजे दोन्ही आपलं व्यवस्थित एकसाथ होऊन जाईल. बघा, छान रंग आलेला आहे, खमंग तळले गेलेले आहे. बस, आता बाकीचे पण घाणा मी असाच काढून घेणार आहे आणि मस्त गरमागरम क्रिस्पी कांदे भजे तुम्ही पण नक्की करून बघा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत मी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त खा आणि घरगुती खात राहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे भजे अशा पावसाळ्यात
खाता. बघा खूप मस्त क्रिस्पी असे झालेले आहे. मध्ये मध्ये कॉर्न पण लागतं आहे. खूप छान.